मी 100% बॅटर आणि 100% बॉलर असं दिल्ली कॅपिटल्सला जिंकवल्यानंतर ज्यानं स्पष्टच सांगितलं तो खेळाडू होता माधव तिवारी। त्यानं दिल्लीला 3 ओव्हरमध्ये 36 धावा हव्या असताना पंजाब किंग्स विरुद्ध 8व्या नंबरवर बॅटिंगला येत 8 बॉलमध्ये नॉट आऊट 18 धावा केल्या। इतकंच नाही तर त्याआधी त्याने बॉलिंग करताना धोकादायक प्रियांश आर्य आणि कुपर कोनोली यांना आऊटही केलं। त्याच्या याच योगदानामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला। त्यामुळे तो आता दिल्लीचा नवा मॅच विनर ठरलाय। मध्य प्रदेशच्या मऊगंजमध्ये जन्मलेल्या माधवला त्याच्या कुटुंबाची नेहमीच खंबीर साथ मिळाली आहे। त्यांनी नेहमीच त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात। वडिलांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस असतानाही त्यांनी माधवच्या क्रिकेटला नेहमीच पाठिंबा दिला। आईलाही फारसं क्रिकेट कळत नसलं तरी तिची साथ नेहमीच असते असं माधव सांगतो। खरं तर माधवला आधी फलंदाज बनायचं होतं, कारण गोलंदाजीला जास्त कष्ट लागतात। पण माजी क्रिकेटपटू अमेय खुरासी यांच्या सल्ल्यानं त्याने अष्टपैलू होण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे तो आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी अशा दोन्हींसाठी मेहनत घ्यायला लागला। माधवने 19 आणि 23 वर्षांखालील क्रिकेट मध्य प्रदेशकडून खेळलंय। त्यानं सी.के. नायडू ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्ध 83 धावांची खेळी करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं। त्यानं मध्य प्रदेश T20 लीगमध्ये भोपाळ लिओपार्डसाठी 180च्या स्ट्राईक रेटने धावा केल्यात। त्याच्यातील हेच कौशल्य पाहून 2025 IPLसाठी दिल्लीने त्याला 40 लाखात संघात घेतलं। त्या वर्षी त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामनाही खेळलेला, पण बुमराहने त्याला आऊट केलं। त्यानंतरही त्याला फारशी संधी मिळाली नाही, पण दिल्लीने त्याला संघात कायम केलं। आता दिल्लीमध्ये त्याला इयान बेल आणि मुनाफ पटेल यांचं मार्गदर्शन मिळत आहे। त्याचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी मेहनत घेण्याची तयारीही तो दाखवतोय। तर अशाच आणखीन कोणत्या खेळाडूंबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल कमेंट्समध्ये नक्की सांगा।